नमस्कार. नर्मदे हर. आपण आता आलेलो आहे शिल्टी नावाच्या गावामध्ये. तापीच्या काठावरती आपण आता आहोत. तापी माईच्या काठावरती दिनेश, मी, रमला पण आहे. नर्मदा परिक्रमेतला सगळ्यात कठीण टप्पा शूलपाणीच्या झाडीमधला देखील जो मानला जातो तो आहे भाबरी ते खापरमाळ. हां, आणि हा टप्पा याचं काठिण्य पातळी बघून बरेचदा लोक असा निर्णय घेतात की बापरे, परिक्रमा काय आपल्याला करायची नाही. आणि ते मग सगळ्यात जवळ जे पहिलं मोठं गाव लागतं धडगाव, तिथून एस टीची सुविधा आहे. तिथून जी मिळेल ती एस टी पकडून पहिले परिक्रमेचा मार्ग सोडतात. आम्ही सगळ्यांना सांगत असतो की बाबांनो, हा सगळ्यात कठीण टप्पा आता झालेला आहे. याच्यापेक्षा कठीण आता काहीच उरलेलं नाही. तुम्ही घरी जाऊ नका. पण लोक ऐकत नाहीत. त्याचा पुरावा आज आता आपल्यासमोर आहे. नमस्कार. हे आहेत प्रमोददादा गिरासे, नर्मदे हर. मी शहादा डेपोला चालक म्हणून आहे. तर हे परिक्रमावाले आम्हाला बिलगाव येथे मिळतात. तो टप्पा उतरल्यानंतर ते खूप थकलेले राहतात. त्यांच्याने पायी चाललं जात नाही. मग ते आमच्या बसद्वारे धडगावला येतात. धडगाववरून परत ते शहाद्याला येतात आणि परिक्रमा ते संपवतात. असं आहे. तर कृपा करून असं करू नका. एक विनंती आहे सगळ्यांना की परिक्रमेचा सगळ्यात कठीण टप्पा तुम्ही पार करता जेव्हा तुम्ही भाबरी ते खापरमाळ्यानंतर पार करता. त्याच्यानंतर इतका कठीण टप्पा पूर्ण परिक्रमेत कधीच येत नाही. त्यामुळं आपण सगळ्यांनी परिक्रमा पूर्ण करावी अशी मैयाच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो. नर्मदे हर. हे बघा ना, सुंदरसं दृश्य आपल्याला दिसतं. तापी मैयाच्या काठावरती आपण आता आहोत. जय हो. नर्मदे हर. नर्मदे हर.